काँग्रेसच्या काही आमदारांवरती वरिष्ठ नेते नाराज असल्याचं कळतंय। जनसुरक्षा विधेयकावरती काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली नाही। काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका न मांडल्यानं वरिष्ठ नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। नेत्यांच्या भूमिकेबद्दल दिल्लीमधनच दखल घेण्यात आलेली आहे। जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। प्रदेशाध्यक्षांनी लिखित पत्रातनं त्या दिलेल्या होत्या असंही कळतंय। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, प्रचंड नाराजी व्यक्त होते आणि इथले जे नेते आक्रमक व्हायला हवेत तेवढे आक्रमक होत नाहीयेत, काय अधिक माहिती? बिलकुल स्पष्टपणे प्रदेशाध्यक्ष आणि वरून मेसेज आला होता, हायकमांड कडून मेसेज आला होता की या विधेयकाला विरोध करायचा आहे आणि आक्रमक भूमिका घ्यायची आहे। परंतु तरी सुद्धा विधानसभेमध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली नाही। या पाठीमागे काय कारण आहे आणि पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे कुठेही डिव्हिजन मागण्यात आलेलं नाहीये, त्याचबरोबर आक्रमक विरोध केलेला नाहीये आणि याच मुद्द्यावरून आता हायकमांडकडे नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे की या संपूर्ण आमदारांनी, जे महत्वाचे ज्येष्ठ नेते आहेत विधानसभेमध्ये, त्यांनी ही भूमिका घेणं गरजेचं होतं। सभागृह बंद पाडलेलं नाहीये, सभागृह बंद पाडण्याच्या संदर्भामध्ये कोणतंही सभागृहामध्ये आंदोलन केलेलं नाहीये, आक्रमक भूमिका घेतलेली नाहीये आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजी जी आहे ती कळवण्यात आलेली आहे। कोणकोणत्या आमदारांनी कोणकोणती भूमिका घेतली आणि आक्रमक भूमिका का घेतली नाही या संदर्भात सुद्धा आता जाब येत्या कालावधीमध्ये या आमदारांना विचारला जाणार आहे आणि कुठेतरी विधानसभेमध्ये काँग्रेस आक्रमक दिसणं गरजेचं असताना तिथं सहजपणे हे विधेयक का संमत करू दिलं यावर सुद्धा प्रश्न जे आहेत ते हायकमांडकडून विचारले जाणार आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।